खडूस बिझनेसमॅन भाग 27. त्या रात्री निधीने स्वतःला पूर्णपणे त्याचा स्वाधीन केले होते. थकल्यामुळे रणवीर तिच्या शेजारी शांतपणे झोपी गेला होता. झोपेतही त्याचा हात तिच्या केसांवरून हळवारपणे फिरत होता. काही वेळापूर्वी घडलेल्या त्या प्रेमाच्या गोड क्षणांची आठवण येताच निधीचे गाल लाजेने लाल झाले. तिने लाजून आपले तोंड पुन्हा एकदा त्याच्या छातीत लपवले. अहो, तुमच्या कुशीत मला खूप सुरक्षित आणि आनंदी वाटते, असे विचार करून मनातल्या मनात निधीचा जीव पूर्णपणे सुखावला होता. रणवीरने झोपेतच अतिशय मऊ स्वरात हाक मारली, निधी. पण लाजेमुळे तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. तिला शांत पाहून त्याने डोळे उघडले आणि काळजीने विचारले, निधी, माझ्यामुळे तुला काही त्रास झाला का ग? डिड आय हर्ट यू? तिने हळूच मान वर करून त्याच्या कपाळावर एक स्वीट किस केला आणि म्हणाली, तसे काही नाही ओ, दॅट्स फाईन. तिच्या त्या लाडक्या पतीने तिची किती नाजूकपणे काळजी घेतली होती हे आठवून तिचे मन भरून आले. त्याच्या प्रत्येक स्पर्शात तिच्याबद्दलचा अथांग जिव्हाळा लपलेला होता. रणवीरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझ्याकडून चुकून तुला दुखावले असेल तर सॉरी ग राणी, आणि थँक्यू सो मच. तू माझ्या आयुष्यात आलीस, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सरप्राईज आहे. असे म्हणत त्याने तिला आणखी जवळ ओढले आणि घट्ट हलकीशी मिठी मारली. त्याचे हे बोलणे ऐकून निधीचे डोळे पाण्याने भरून आले. यांच्या मनात माझ्याबद्दल इतकी काळजी आणि आदर आहे. मी खरोखरच खूप भाग्यवान आहे, असे विचार करून मनातल्या मनात निधीचे मन आनंदाने भरून आले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या छातीवर पडल्याचे जाणवताच रणवीर पूर्णपणे घाबरला. तो काळजीने म्हणाला, निधी, काय झाले? तू अशी का रडत आहेस? आय एम सॉरी ग राणी, मी कदाचित जास्त उत्साहाच्या भरात तुला खूप दुखावले ना. प्लीज मला माफ कर. मी हिच्या डोळ्यात पाणी आणून खूप मोठी चूक केली. नक्कीच माझ्याकडून हिच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचा जीव पूर्णपणे चिंतेत पडला होता. निधीने हळूच त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तसे काही नाही हो रणवीर, हे आनंदाचे अश्रू आहेत. तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तिचे हे बोलणे ऐकून त्याचा जीवात जीव आला. त्याने तिला स्वतःजवळ ओढले, तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर एक स्वीट किस केला. तो अत्यंत मऊ स्वरात म्हणाला, तुझे हे अश्रू माझी सर्वात मोठी कमजोरी आहेत ग. मी तुझ्यावर कितीही वरडलो किंवा कितीही भांडलो तरी जेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येते तेव्हा माझे मन आतून पूर्णपणे तुटून जाते. मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम करतो हे तुला अजून माहीत नाही. आय लव्ह यू निधी, असे म्हणत त्याने तिच्या गालावर देखील एक स्वीट किस केला. हे माझ्यावर किती वेड्यासारखं प्रेम करतात. यांच्या ह्या शब्दांनी माझं मन तृप्त झालंय, असे विचार करून मनातल्या मनात निधीचे मन आनंदाने भरून आले होते. तिने जेव्हा स्वतःची सध्याची परिस्थिती पाहिली तेव्हा ती लाजेने पूर्णपणे लाल झाली. तिने लाजून त्याला हलकेच मागे ढकलले, पांघरून अंगावर ओढून घेतले आणि तोंड फिरवून झोपून गेली. तिचे हे लाजणे पाहून रणवीर मोठ्याने हसला. तो मस्करी करत म्हणाला, अरे रे, आता अचानक काय झाले? इतका वेळ तर सगळं छान चाललं होतं. ओ हो, तर मॅडमला आता लाज वाटायला लागले तर? काही वेळापूर्वी तर कोणीतरी खूप धाडशी असल्यासारखे बिनधास्त वागत होते. त्याची ही मस्करी ऐकून ती मनातल्या मनात वैतागली. यांना कधी खंबीर राहावे आणि कधी मस्करी करावी हे साधे समजत नाही. नेहमी माझी अशी कोड काढण्यासाठी हे तयारच असतात. हे कधीच सुधारणारे नाहीत. एवढ्या भावनिक प्रसंगानंतरही यांना माझी मस्करी सुचते, असे विचार करून ती मनातल्या मनात त्याच्यावर कोटा राग धरून बसली होती. तिने पांघरुणात तोंड लपवले आणि म्हणाले, हो हो, आता बास करा आणि शांत बसा. रणवीरने पांघरून बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि हसत म्हणाला, आता तुझे हे लाजणे बघण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. लुटून झाल्यावर आता वेशीला कुलूप लावल्यासारखे नखरे करू नकोस.
त्याची ही खोडकर भाषा ऐकून ती पूर्णपणे लाजून त्याच्या कुशीत शिरली. तो पांघरुणाच्या बाहेरूनच तिच्या ओठांवर वारंवार स्वीट किस करत होता. निधी पांघरुणात तोंड लपवूनच म्हणाली, अहो सोडा ना, तुम्हाला आज दुसरं काही काम नाहीये का? मला खूप लाज वाटते. तुम्ही माझ्याकडे असेच पाहत राहाल म्हणूनच मी हे पांघरून ओढून घेतलंय. नंतर तुम्हीच माझी मस्करी करणार ना? तिचे हे बोलणे ऐकून रणवीर मोठ्याने हसला. तो हसतच म्हणाला, नाही ग राणी, मी अजिबात मस्करी करणार नाही. आता हे पांघरून बाजूला कर बघू. ती नकार देत म्हणाले, नाही, मी अजिबात काढणार नाही. तुम्ही इथून बाजूला व्हा. असे म्हणत तिने पांघरून अधिकच घट्ट पकडून ठेवले. त्याला सतत चिडवणे, त्याच्याशी भांडणे ही तिची जुनी सवय होती. पण आजचे हे सगळे प्रसंग तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होते. अबोलपणे त्यांच्या देखण्या चेहऱ्याकडे थेट पाहण्याची तिची हिंमतच होत नव्हती. रणवीर खोडकरपणे म्हणाला, तू स्वतःहून पांघरून काढतेस की मीच आतमध्ये शिरू? त्याचा हा इशारा ऐकून ती मनातल्या मनात वैतागली. हे माणूस मला चिडवण्याची एकही संधी सोडत नाही. मी कितीही नकार दिला तरी हे ऐकणारे नाहीत. हे मला सतत असं चळत राहतात. पण यांच्या ह्या खोडकरपणातही मला त्यांच्याबद्दल अपार प्रेम जाणवतंय. असे विचार करून मनातल्या मनात निधीचा जीव पूर्णपणे सुकावला होता. तिने कितीही घट्ट पांघरून धरले असले तरीही त्याच्या ताकदीमुळे तिच्या काहीच इलाज चालला नाही. तो राक्षस थेट पांघरुणाच्या आतच शिरला. त्याने तिची गोड काढायला सुरुवात करताच ती मोठ्याने वरडली, प्लीज रणवीर सोडा ना. पण तो कुठे ऐकणार होता. त्याने तिच्या घाळ्यावर आणि चेहऱ्यावर प्रेमाने स्वीट किस करण्याचं सपाटच लावला. त्याच्या त्या जवळिकेमुळे ती पुन्हा एकदा त्याच्या कुशीत पूर्णपणे वितळून गेली. काही वेळाने थकल्यामुळे निधीच्या डोळा लागला आणि ती शांतपणे झोपी गेली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला वाटले की जर हे उठले तर पुन्हा माझी मस्करी करतील, म्हणून ते उठायचं आत ती हळूच बेडवरून उठली आणि फ्रेश होऊन बाहेर आली. रणवीर अजूनही गाढ झोपेत होता. ती त्याच्या जवळ आली आणि पांघरून ओढत म्हणाली, रणवीर उठा आता, सकाळ झालीये. आपण रात्रभर हॉटेलमध्येच होतो. अजून घरी गेलो नाहीये. सासूबाई काय विचार करतील कुणास ठाऊक. उठायला काय झाले तुम्हाला? एखाद्या कुंभकर्णासारखे झोपून राहिलात. असे म्हणत ती आपले डोळे चोळत उभी राहिली. तिचे बोलणे ऐकून रणवीरने हळूच डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहत खोडकरपणे हसला आणि तो आळस देत म्हणाला, मॅडम, तुम्ही मला एवढं त्रास का देताय? त्यावर निधी म्हणाले, आता उठा ना, मी तुमचे कपडे आणलेले नाहीत. जा आणि आधी तोंड धुवून या. आपल्याला लवकर निघायला हवे. असे म्हणून तिने त्याचा हात पकडून त्याला उठवले. तो उठला, त्याने शर्ट घातला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. काही वेळातच ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडले आणि आपापल्या गाडीने घराच्या दिशेने निघाले. त्या दिवशी रणवीर ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. निधीला त्याच्याशी काहीतरी बोलायचे होते, पण नक्की कशी सुरुवात करावी हे न समजल्याने ती थोडी अस्वस्थ दिसत होती. ती पाठीमागून त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, रणवीर, तुमच्याशी थोडे बोलायचे होते. आज संध्याकाळी घरी जरा लवकर याल का? त्यावर त्याने विचारले, हो का? नक्की काय विषय आहे? ती आपल्याला डिनरला किंवा बाहेर कुठेतरी फिरायला चल असेच सांगणार असेल असा विचार त्याच्या मनात आला. निधी म्हणाले, खूप इम्पॉर्टंट विषय आहे असे सांगते ना. आता सगळे बोलायचे म्हटले तर तुम्हाला ऑफिसला जायला लेट होईल, समजले का? रणवीर हसून म्हणाला, ठीक आहे, मग संध्याकाळी घरी आल्यावरच बोलूया. असे म्हणून त्याने तिच्या गालावर एक स्वीट किस केला आणि तो घाईघाईने निघून गेला. रणवीर निघून गेल्यावर निधीने विचार केला की तो ऑफिसला गेल्यावर आपल्याला नक्कीच कॉल करेल, पण दुपार झाली तरी त्याचा काही फोन आला नाही. तो आपल्या कामात खूप व्यस्त असेल असा विचार करून ती घरातील कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ लागली. हे कामात इतके बुडून गेलेत की ह्यांना माझी आठवणच झाली नाहीये.
संध्याकाळी घरी आल्यावर मी ह्यांची चांगलीच कोड काढणार, असे विचार करून मनातल्या मनात निधीचा जीव पूर्णपणे सुखावला होता. रणवीर संध्याकाळी घरी आला तेव्हा निधी त्याचीच वाट पाहत उभी असलेली दिसली. तो फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत ती स्वतःही छान तयार झाली होती. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, रणवीर, चला आपण थोडे फिरायला जाऊया. नेहमी स्वतःहून कधीही न बोलणारी ही राणी आज अचानक आपल्याला बाहेर फिरायला घेऊन चाललीये. नक्की काय विषय असेल कुणास ठाऊक. तो म्हणाला, ठीक आहे मग चला. असे बोलून तो तिच्यासोबत बाहेर पडला आणि ते दोघे एका सुंदर पार्कमध्ये आले. पार्कमध्ये पोचताच निधीने गंभीर होत सांगितले, रणवीर, मला तुमच्याशी साहित्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी आधीच सांगून ठेवते, जर तुम्ही माझ्यावर उगाच चिडणार असाल तर मी पुढे काहीच बोलणार नाही. ही एवढी मोठी प्रस्तावना मांडत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं प्लॅन करून आली आहे. असं विचार करून रणवीर म्हणाला, ठीक आहे, मी अजिबात चिडणार नाही. काय झाले ते सांगा. ती थोडी चचपडत आणि संकोच करत म्हणाले, ते म्हणजे साहित्याचं लग्नाचा विषय. मी त्याच्यासाठी एक चांगला मुलगा निवडला आहे. तो आपल्या घरातील सर्वांचा चांगला ओळखीचा आहे. तिचे हे बोलणे ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटले. इतक्या लवकर ही हिच्या लग्नाचा विषय काढून कशासाठी बोलते हे त्याला समजत नव्हते. तो म्हणाला, कोण आहे तो मुलगा? निधीने उत्तर दिले, तो दुसरा कोणी नसून माझा मित्र सूरज आहे. त्याचे नाव ऐकताच रणवीरला खूप राग आला, कारण त्याला तो सूरज पहिल्यापासून फारसा आवडत नव्हता. ही पुन्हा एकदा त्या सूरजचा विषय घेऊन माझ्यासमोर आली आहे. मला हा मुलगा आपल्या बहिणीसाठी अजिबात योग्य वाटत नाहीये. असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचा जीव पूर्णपणे चिंतेत पडला. तो संतापून वरडला, काय? तो मुलगा? डोकं ठिकाणावर आहे का? त्याचा आणि माझ्या बहिणीचं काय संबंध? सर्वात आधी मला हे सांग की तिच्या लग्नाचा विषय करायला तुला कोणी सांगितले होते? मी तुला आधी स्पष्ट शब्दात सांगितले होते ना की लग्न करून संसार सांभाळणे इतकी मॅच्युरिटी अजून तिच्यात आलेली नाही. तिच्यासाठी लग्नाचा मुलगा शोधायला तू नक्की कोण आहेस? असा थेट आणि खडक प्रश्न रणवीरने विचारला. त्याचे हे अनपेक्षित आणि टोकदार बोलणे ऐकून निधीच्या पायाखालची जमीनच सरकली. याचा अर्थ मी ह्या माणसासाठी काहीच नाहीये का? आणि ह्यांच्या आयुष्यात माझे साधे स्थान तरी काय आहे? असा विचार करून ती मनातल्या मनात अतिशय दुःखी झाली होती. ती डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, काय म्हणालात? मी कोण आहे? इतके दिवस एकत्र राहूनही तुम्हाला अजून समजले नाही का की मी कोण आहे ते? रणवीरने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत मऊ आवाजात हाक मारली, निधी. ती त्याला मध्येच थांबवत संतापून म्हणाले, इश, अजिबात ओरडू नका. तुम्ही ओरडल्याने तुम्ही बोललेले ते कठोर शब्द खोटे ठरणार नाहीत. एका रात्रीत आणि एका वाक्यात तुम्ही माझी किंमत शून्य करून टाकली ना? याचा अर्थ मी अजूनही ह्या जागीरदार कुटुंबाचं भाग झालेले नाहीये. साहित्याचं लग्नाचा निर्णय घेण्याचं मला साधं अधिकारही नाही का? मी कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. मी फक्त माझे मत मांडले होते. मलाही चांगले माहीत आहे की ती तुमची बहीण आहे आणि अखेरचा निर्णय तुमचाच असणार. पण तुमच्याकडून अशा अपमानास्पद उत्तराची मला अजिबात अपेक्षा नव्हती. ठीक आहे, मला आता सर्व काही समजले आहे. इथून पुढे मी घरातील कोणत्याही विषयात तोंड घालणार नाही. असे बोलून ती तिथून घाईघाईने निघून जाऊ लागली. मी ह्या घराला आपलं मानलं आणि ह्यांनी मला परक्याची जाणीव करून दिली. आता मी ह्यांच्याशी कधीच बोलणार नाही. असे विचार करून मनातल्या मनात निधीचे मन रागाने आणि दुःखाने पूर्णपणे भरून आले होते. ती पाठ फिरवून जात असतानाच रणवीरने धावत जाऊन तिचा हात घट्ट पकडला. तो स्वतःचं कान पकडत अत्यंत मनापासून म्हणाला, माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता ग राणी.
रागाच्या भरात माझ्या तोंडून तो चुकीचा शब्द निघाला. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर. नेहमीप्रमाणे यांचा अशा गोड शब्दांना बोलून मी यांना दरवेळी माफ करते, पण ह्या वेळेचा अपमान मी इतक्या सहजासहजी विसरणार नाही आणि यांना इतक्या सोप्या पद्धतीने माफ करणार नाही असा विचार करून ती त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न करत होती. दरवेळी हे मला दुखवतात आणि नंतर सॉरी म्हणून वेळ मारून नेतात. यावेळी मी अजिबात विरघळणार नाही. तुम्हाला माझी क्षमा इतकी सहज मिळणार नाही असे निधीने मनात ठरवून टाकले होते. तिने आपला हात त्याच्या पकडीतून सोडवला आणि ती रागाने म्हणाली, तुम्ही चुकून अशा किती गोष्टी आजवर बोलला आहात ते जरा आठवून पहा. बोलणे खूप सोपे असते, पण तुटलेले मन पुन्हा साधणे तितकेच कठीण असते. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने काय केले असते ते तुम्हालाच माहीत. असे बोलून ती तिथून थेट निघून गेली. तिच्या मनाला खूप मोठी दुखापत झाली होती. त्याने इतक्या कठोरपणे विचारले होते की तू नक्की कोण आहेस. त्या एका वाक्याने तिच्या मनाला किती वेदना दिल्या असतील याचं त्याने साधा विचारही केला नव्हता. यांची माझ्यावर असलेली प्रेम एवढीच आहे का, असा विचार करून ती मनातल्या मनात अत्यंत अस्वस्थ झाली होती. तिची समजूत काढण्यासाठी रणवीर तिच्या पाठीमागे धावत आला, पण तिचे मन ह्यावेळी पूर्णपणे कडक झाले होते. तो पाठीमागून तिच्या जवळ आला. तिची समजूत काढत म्हणाला, ए निधी, या एवढ्या लहानसं विषयाला तू एवढं मोठं रूप का देत आहेस? माझ्या तोंडून तो शब्द चुकून निघाला आणि मी त्याची मनापासून माफी मागते ना, असे म्हणत त्यांनी तिला पाठीमागून जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तिने चटकन स्वतःला त्याच्यापासून सोडवले आणि ती दूर झाली. ती संतापून म्हणाली, इथून पुढे जर मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर घाट माझ्याशी आहे. मी परकीय असल्यामुळे आता माझ्यापासून दूरच राहा. रोज रात्री माझ्या कुशीत निजताना फक्त मी तुमची पत्नी असल्याचे आठवते का तुम्हाला? आणि सकाळी उठल्यावर मात्र ही अशी माफी मागण्याचे नाटक करता? तिचे हे टोकदार बोलणे ऐकून रणवीरचा पारा चढला. तो संतापून ओरडला, निधी, असे म्हणत त्याने रागाच्या भरात तिच्यावर हात उचलण्यासाठी हात वर केला, पण ती अजिबात न घाबरता तशीच गंभीरपणे उभी राहिली. तिचा तो न डगमगणारा चेहरा पाहून त्याने आपला वर केलेला हात तसंच खाली घेतला आणि मूठ घट्ट आवळले. ती तिरस्काराने हसून म्हणाली, का रणवीर, आता तुम्हाला एवढं का राग आला? वाईट वाटले का? एका शब्दाचे घाव किती खोल असतात हे आता तरी तुम्हाला पूर्णपणे समजले असेल. आणि आता मला जास्त मस्का लावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आणि तुमची बहीण काय ते बघून घ्या. तिचे लग्न करायचे आहे की तिला आयुष्यभर घरीच ठेवायचे आहे ह्यात मला पडायचे नाही. इथून पुढे मी ह्या घरात असून नसल्यासारखीच राहणार आहे, असे निधीने अत्यंत स्पष्ट शब्दात त्याला बजावले. तिच्या ह्या कडक बोलण्यामुळे रणवीरच्या मनाला खूप वाईट वाटले होते. त्याच्या उतरलेला चेहरा पाहूनच त्याची अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती. तरीही तिचे मन वितळले नाही, कारण त्याच्या शब्दांनी तिच्या स्वतःच्या मनालाही तितकाच तीव्र वेदना झाल्या होत्या. ती त्याच्यासमोर एक क्षणही न थांबता थेट स्वयंपाकघराच्या दिशेने निघून गेली. तिचा तो कोमजलेला चेहरा लता यांचा लगेच लक्षात आला. लता यांनी काळजीने विचारले, काय झाले निधी बाळा, अशी का अस्वस्थ आहेस तू? निधी स्वतःचे दुःख लपवत म्हणाली, तसे काही नाही व सासूबाई, मी अगदी ठीक आहे. आज स्वयंपाकाला काय बनवायचे सांगा. खूप दिवस झाले आपण दोडक्याची आमटी बनवले नाहीये, तेच करूया का? असे म्हणून तिने विषय बदलला आणि फ्रीजमधून दोडकी काढून ती चिरायला सुरुवात केली. लता यांनी म्हणाल्या, निधी, तुझ्याशी एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते, पण जेवणाच्या टेबलवर सगळेजण एकत्र असतील तेव्हाच मी काय ते सांगेन. तिने त्यावर उलट कोणतेही प्रश्न न विचारता शांतपणे मान डोलावले. सासूबाई नक्की कोणत्या विषयावर बोलणार आहेत कुणास ठाऊक. घरात आधीच एवढी शांतता आहे,
त्यात अजून काय नवीन घडणार आहे असे विचार करून मनातल्या मनात निधीचा जीव पूर्णपणे चिंतेत पडला होता. दुसऱ्या बाजूला रणवीर आपल्या खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. तो स्वतःच्या डोक्यावर हात मारून विचार करत होता, माझ्या बुद्धीला नक्की काय झाले होते? बोलण्याच्या भरात मी काय भलतंच बोलून बसलो. ती खरोखरच माझ्यावर खूप जास्त चिडली आहे. आता तिची समजूत कशी काढू? तिचा तो भयंकर राग पाहिला तर ती इतक्या सहज शांत होईल असे वाटत नाहीये. आता हिचं हा रुसवा काढण्यासाठी मला काय करावे लागेल काही सुचत नाहीये असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचा जीव पूर्णपणे व्याकुळ झाला होता. रात्री जेव्हा घरातील सर्वजण जेवणाच्या टेबलवर एकत्र बसले तेव्हा निधीने चुकूनही त्याच्याकडे पाहिले नाही. ती त्याला पूर्णपणे नजरेआड करत होती. रणवीरचे डोळे मात्र सारखे तिच्याच चेहऱ्यावर खिळलेले होते. तिने जेवणाच्या टेबलवर स्वतः न बसता घरातील सर्वांच्या समोर ताट ठेवून जेवण वाढायला सुरुवात केली. लता ह्यांनी तिला हाक मारत प्रेमाने म्हटले, निधी चल तो पण इकडे येऊन आमच्या सोबत जेवायला बस. ती नकार देत म्हणाली, नको सासूबाई, मला अजिबात भूक नाहीये, मी नंतर जेवेन. तिच्या ह्या वागण्यामुळे रणवीरच्या मनात खूप वाईट वाटत होते. तिची ही नाराजी त्याला अजिबात सहन होत नव्हती, पण तो काय करणार? ती त्याच्याकडे साधे पाहायला देखील तयार नव्हती. लता घरातील सर्वांकडे पाहत म्हणाल्या, मला तुम्हा सर्वांशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. त्यावर आजीने विचारले, काय झाले ग लता? नक्की काय विषय आहे? लता हिने सांगितले, आपल्या साहित्याचं लग्नाबद्दल. आता तिचे वय पण झाले आहे आणि तिचे कॉलेज देखील संपले आहे. त्यामुळे तिचे लग्न लवकरात लवकर उरकून टाकलेलेच सर्वात बेस्ट राहील. त्यांचे हे बोलणे ऐकताच रणवीरने अत्यंत आश्चर्याने निधीकडे पाहिले. हिने माझ्या नकळत आधीच आईशी ह्या विषयावर गप्पा मारल्या आहेत की काय, असा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. ह्या मुलीने माझ्याशी भांडण केले आणि गुपचूप आईला आपल्या बाजूने करून घेतले. आता संपूर्ण घर हिच्याच बाजूने बोलणार असे दिसते. असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचा जीव पूर्णपणे चिंतेत पडला होता. तो वैतागून म्हणाला, आई एवढी काय घाई लागली आहे? लग्न करून ती तिच्या नवऱ्यासोबत सुखाने आणि शांततेने संसार करू शकेल असे तुला वाटते का? मला तिचे लग्न इतक्या लवकर करणे अजिबात मान्य नाही. मी तिच्यावर कितीही रागवलो किंवा तिला कितीही ओरडलो तरी तिच्या भविष्याची काळजी मला पण आहे. त्यावर लता थोड्या कडक आवाजात म्हणाल्या, एवढी घाई म्हणजे काय रे? तिचे वय आता 24 वर्ष झाले आहे. ती अजून मोठी होईल म्हणून जर आपण असेच वाट पाहत बसलो तर तिचे लग्न करणे आपल्याला नंतर खूप कठीण होऊन बसेल. घरात नेहमी काहीतरी कटकट करत बसतोस. त्यांचे हे टोकदार उत्तर ऐकल्यावर त्याला पुढे नक्की काय बोलावे हे साधे सुचत नव्हते. आजीने मध्येच तोंड उघडले आणि सांगितले, आधी ते लग्न जुळवण्याचे काम पूर्ण कर लता. तिचे नखरे आता खूप जास्त झाले आहेत असे आजी पुढे पुटपुटली. लता ह्यांनी प्रेमाने विचारले, साहित्या तुझी काही हरकत नाही ना? आम्ही तुझ्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात करूया का? त्यावर साहित्य घालातल्या घालात हसून म्हणाले, हो आई चालेल, पण मुलगा सिद्धार्थ मल्होत्रासारखं उंच, जॉन अब्रामसारखं दष्टपुष्ट, ऋतिक रोशनसारखं रुबाबदार आणि कार्तिक आर्यनसारख्या स्टाईलच्या असायला हवा. तिची ही बालिश बडबड ऐकून रणवीरने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. ह्या वेड्या मुलीचे लग्न करायला सगळे निघाले आहेत. आता ह्यांच्या बुद्धीची काय स्तुती करावी असे विचार करून तो शांत बसला. तो पुन्हा सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, आई मी काय सांगतोय ते तुम्हाला अजिबात समजत नाहीये का? ह्या वेड्या मुलीचे इतक्या घाईघाईने लग्न लावून दिले तर ही स्वतःचे आयुष्य तर खराब करेलच, पण नवऱ्याचा घरच्यांनाही वेड लावेल. त्यावर लता त्याला दटावत म्हणाल्या, तू आता गप्प बस. जेव्हा ती स्वतः लग्नासाठी तयार आहे तेव्हा तुला मध्ये काय अडचण आहे? निधी तूच सांग ना बाळा,
काय करायचे ते, असे म्हणत त्यांनी आपल्या सुनेकडे पाहिले. निधीने अत्यंत शांतपणे सांगितले, सासूबाई, ह्या घरची सून म्हणून माझ्याकडून जे काही चांगले करणे शक्य आहे ते मी नेहमी करत राहीन. पण जेव्हा कोणत्याही मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा प्लीज तुम्ही स्वतःच काय तो निर्णय घ्या. मला ह्यात काहीही विचारू नका. ह्या घरात माझे स्थान काय आहे हे मला आता पूर्णपणे समजले आहे. मी साहित्याची वहिनी म्हणून तिच्या पाठीशी नक्कीच उभी राहीन, पण तिच्या भविष्याचा अधिकार माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांकडे जास्त आहे. फक्त साहित्याच्या बाबतीतच नाही तर ह्यापुढे घरातील इतर कोणत्याही विषयात मी तोंड घालणार नाही. इतके बोलून ती एका क्षणाचाही विचार न करता थराथरा तिथून निघून गेली. घरातील सगळेजण एकमेकांचे तोंड पाहत शांत झाले. मी बोललेल्या ह्या एका चुकीच्या शब्दांनी हिचे मन आतून पूर्णपणे तोडून टाकले आहे. हिच्या मनात माझ्याबद्दल खूप मोठा राग दाटून आलाय, असे विचार करून मनातल्या मनात रणवीरचा जीव खूप हताश झाला होता. त्या दोघांमधील हा अबोला पाहून घरातल्या इतर लोकांना देखील संशय आला होता की यांच्यात नक्कीच काहीतरी मोठे भांडण झाले आहे. लता यांनी काळजीत पडत विचारले, काय रे रणवीर, नक्की काय झाले? निधी आज अशी का बोलली? तू तिला नक्की काय म्हणाला आहेस? तो गाईने हात धुवून म्हणाला, आई, आमचे एक लहान असे भांडण झाले आहे. मी स्वतः सगळे काही ठीक करतो. इतके बोलून तो धडक आपल्या बेडरूमच्या दिशेने धावला. रूममध्ये पाहिले तर ती बेडवर पांघरून वळून झोपली होती, पण ती गाढ झोपेत नव्हती. तो तिच्या जवळ गेला आणि हळवार आवाजात म्हणाला, निधी, मी मगाशी तुला सॉरी म्हटलो ना, प्लीज आता माझ्याशी बोल ना ग राणी. त्या रागाच्या भरात माझ्या तोंडून तो चुकीचा शब्द कसा बाहेर पडला हे माझे मला समजत नाहीये. त्याने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. ती पांघरुणात तोंड लपवूनच म्हणाली, कारण तुमच्या मनात पहिल्यापासूनच माझ्याबद्दल हाच विचार चालू होता. तिचा तो खंबीर सूर ऐकून तिला नक्की कसे शांत करावे हे तिला अजिबात सुचत नव्हते. तो स्वतःच्या कपाळावर हात मारून तिथेच बसून राहिला. वेळ जर पुन्हा मागे घेऊन जाता आले असते तर किती बरे झाले असते. मी इतकं मूर्खासारखं शब्द का वापरला, असा विचार त्याच्या मनात चक्रावून टाकत होता. मी स्वतःच्या हाताने माझ्या सुखी संसाराला घालबोट लावले. हिचा हा भयंकर राग मी कसं शांत करू, असे विचार करून मनातल्या मनात रणवीर खूप चिंतेत पडला होता. तो पुढे होऊन तिच्या अगदी जवळ बेडवर बसला आणि म्हणाला, निधी, माझ्याकडे बघ ना. तुला माझ्या स्वभावाबद्दल सगळं माहीत आहे. मी तुझ्यावर कितीही वरडलो किंवा रागावलो तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल किती अपार प्रेम लपलेले आहे याची तुला जाणीव आहे. त्या एका शब्दावरून तू माझ्याशी असा बोल धरू नकोस ग. तुला पाहिजे तर तू मला कोणतीही मोठी शिक्षा दे, मी ती हसत हसत स्वीकारायला तयार आहे. पण प्लीज माझ्यापासून अशी दूर जाऊ नकोस. तो तिच्याकडे अक्षरशः घायवाया करत होता, पण तिच्या मनात अजिबात वितळलेलं नाही. तो तिच्या हात हातात घेत पुन्हा म्हणाला, निधी, प्लीज मला ह्या एका वेळेसाठी क्षमा कर. इथून पुढे मी तुला दुखवणारे कोणतेही शब्द कधीच बोलणार नाही. बघ, मी माझे जेवण देखील अर्धवट सोडून फक्त तुझ्यासाठी इथे आलो आहे. प्लीज चल आणि खाली येऊन आधी जेवण कर. त्याने खूप आग्रहाने तिचा हात पकडला, पण तरीही ती त्याच्याशी एक शब्दही बोलली नाही. तिची ही अवस्था पाहून त्याच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आले होते. तो कितीही विनवणी करत असला तरी ती मात्र शांतपणे तोंड फिरवून तशीच पडून राहिली होती. म्हणून तोही तिच्या शेजारी झोपला. तो बाजूला येऊन झोपल्यावर ती हळूच वळली आणि तिने त्याच्याकडे पाहिले. कपाळावर हात ठेवून तो शांतपणे पडला होता. त्याच्या डोळ्यांच्या कडांमधून अश्रू घसरत असल्याचे तिला स्पष्ट दिसले. ते दृश्य पाहून तिचे मन खूप हेलावले. त्याचे ते अश्रू तिला अजिबात सहन होत नव्हते. तरीही तिने स्वतःच्या मनावर दगड ठेवला. पुन्हा पाठीमागे तोंड फिरवले आणि ती डोळे मिटून झोपून गेली.
तिच्या स्वतःच्या डोळ्यातूनही आत्ता पाण्याचे थेंब वाहत होते. मध्यरात्री अचानक जाग आली तेव्हा तो शेजारी नव्हता. ते पाहून निधी पूर्णपणे घाबरून गेली. तिने पटकन उठून वॉशरूम तपासले पण तो तिथे नव्हता. ती धावत गॅलरीमध्ये आली. तिथल्या सोफ्यावर तोंड लपवून तो डसाडसा रडत बसला होता. ते पाहून तिचे हृदय पूर्णपणे पिळवटून निघाले. त्याचे मन एका लहान मुलासारखे निष्पाप आहे याची तिला जाणीव झाली. ती हळूच पुढे आली आणि म्हणाली, रणवीर. तिचा तो आवाज ऐकताच त्याने पटकन आपले अश्रू पुसले आणि तो उभा राहिला. तो स्वतःचे रडणे लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काय झाले? तुला झोप आली नाही का? तिने काळजीने विचारले. एवढ्या मध्यरात्री तुम्ही इथे काय करत आहात? तो इकडे तिकडे पाहत म्हणाला, काही नाही ग. आत खूप गरम होत होता म्हणून मी इथे बाहेर आलो. तू जा आणि शांतपणे झोप. आता मात्र तिला स्वतःचा राग बाजूला ठेवावा लागला. त्याचा ह्या निरागस रूपाकडे पाहून त्याला आणखीन जास्त दूर ठेवणे शक्यच नव्हते. हे माझ्यासाठी एवढ्या रात्रीचे गुपचूप रडत बसले? मी ह्यांच्यावर विनाकारण इतका मोठा राग धरून बसले होते असे विचार करून मनातल्या मनात निधीचे मन गोड भावनेने पूर्णपणे वितळून गेले होते. तिने धावत जाऊन त्याला घट्ट हलकीशी मिठी मारली आणि ती स्वतःही रडू लागली. तिचे मन पूर्णपणे हलके होईपर्यंत तिने त्याच्या कुशीत अश्रू डाळले. ती त्याच्या छातीवर हलकासा मुक्का मारत लाडाने म्हणाले, तुम्हाला फक्त एवढंच चांगलं जमतं? मला फरक बोलून आता इथे येऊन गुपचूप रडत बसला आहात का? मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही असं ठरवलं होतं. मला वाटलं बिचारे माझे पती खूप दुःखी झालेत म्हणून मी आले. इथून पुढे जर पुन्हा कधी तू कोण आहेस असा शब्द तुमच्या तोंडून निघाला तर तुमची जीवच चाटून टाकीन आणि थेट डिव्होर्स देऊन निघून जाईन. तिच्या ह्या गोड धमक्या ऐकून रणवीर हसला. त्याने तिच्या कपाळावर एक स्वीट किस केला आणि म्हणाला, सॉरी ग राणी, इथून पुढे मी तुला कधीही दुखवणार नाही. ती तोंड मुरडत म्हणाली, फक्त सॉरी म्हणून मी सोडणार नाहीये. मी रात्री जेवण केले नाही हे तुम्हाला माहित नाही का? आता गपगुमान चला आणि मला तुमच्या हाताने जेवण भरवा. तो गालातल्या गालात हसला आणि त्याने तिला प्रेमाने आपल्या कडेवर उचलून घेतले. ते दोघे जेवणाच्या टेबलकडे जाऊ लागले. ते दोघे एकमेकांशी कितीही भांडले तरी एकमेकांच्या डोळ्यातील अश्रू त्यांना अजिबात सहन होत नव्हते. यांच्या ह्या अथांग प्रेमामुळेच आमचं नातं इतकं घट्ट आहे. आता मला ह्यांच्यापासून कुणीही दूर करू शकत नाही असे विचार मनातल्या मनात निधीचा जीव पूर्णपणे सुखावला होता. रणवीरने स्वतः जेवण वाढले. त्याने निधीला भरवले आणि स्वतःही जेवले. झोपताना निधी लहान मुलासारखी रणवीरला बिलगून झोपली. रणवीरने तिला जवळ घेतले आणि डोळे मिटले. आता ह्यापुढे तिच्या मनाला लागेल असे कधीच बोलायचे नाही. माझ्या तोंडाला अजिबात फिल्टर नाही. मनात येईल ते मी बोलून जातो. ती किती नाराज झाली होती. तिने सांगितलेल्या गोष्टीचा मी विचार करायला हवा होता. त्या मुलाबद्दल माहिती काढायला हवी. निधी खोटे बोलणार नाही. साहित्यावर तिचेही माझ्या इतकेच प्रेम आहे. ती तिच्या भविष्याचा चांगलाच विचार करणार. उद्या आईसोबत यावर बोलेन. रणवीरची प्रचंड घालमेल होत होती. त्याने निधीला आणखी घट्ट जवळ घेतली आणि तो झोपी गेला. दुसरा दिवस रविवार होता. ऑफिसला सुट्टी होती त्यामुळे सकाळी 8 वाजले तरी रणवीर झोपूनच होता. तेवढ्यात तिथे निधी आली. ती बेडजवळ येऊन जोरात ओरडू लागली, अहो रणवीर, उठा आता. अजून किती वेळ झोपून राहणार आहात? संडे आला की तुमचे हेच सुरू असते. लवकर उठा आता. ती मस्ती करत आरडाओरडा करत होती. तिने रणवीरची पूर्ण झोप खराब केली. संडेच्या दिवशी सुद्धा शांतपणे झोपू देत नाहीस, जा इथून असे म्हणत रणवीरने पांघरून ओढून घेतले. पण निधी ऐकणारी नव्हती. ती मुद्दाम त्याच्या बेडशीटच्या आत शिरली. संडे आला की तुम्हाला काय आजार होतो? लवकर उठायला काय होते? शेजारच्या प्रदीपला बघा जरा, सकाळी लवकर उठून जॉगिंगला जातो आणि एक्सरसाइज करतो. तुम्ही पण आहात एक. जॉगिंग नाही की जिम नाही, मग तुमची बॉडी मेंटेन कशी होणार?
असे ती पुन्हा पुटपुटली. तूप घसून रोटीवर पडले असे काहीसे झाले. ती स्वतःहून बेडशीटच्या आत आली होती. मग रणवीर तरी तिला सहज सोडणार होता का? त्याने तिला घट्ट जवळ पकडले. बॉडी मेंटेन कशी करायची ते सांगू का, असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या गळ्यावर स्वीट किस केला. रणवीर सोडा मला. किती घाणेरडे आहात तुम्ही. अजून बात पण घेतली नाही. लगेच रोमॅन्टिक व्हायला येतात, असे म्हणत ती स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागली. रणवीरने पकड आणखी घट्ट केली. मी कुठे आलो होतो तुला जवळ घ्यायला. तूच स्वतःहून माझ्या बेडशीटच्या आत आलीस. आता मलाच दूर ढकलतेस. वा रे वा, डोळे काढून हातात देईन, असे म्हणत त्याने तिच्या गालाच्या लचका घेतला. तिने त्याच्या पोटात एक बुक्क्या मारला. किती घाणेरडे आहात. सोडा मला, असे ती जोरात ओरडली. माझ्यासमोर दुसऱ्या पुरुषाचे कौतुक करतेस ना, त्याची पनिशमेंट म्हणून मी तुला स्वीट किस देणारच, असे म्हणत तो तिच्या चेहऱ्याचा जवळ गेला. तेवढ्यात तिने अहो आई वाचवा, अशी जोरात हाक मारली. रणवीरची पकड दिली होताच तिने त्याला मागे ढकलले. ही मुलगी पण ना एकदम ड्रामा क्वीन आहे. सकाळी सकाळी ते आईलाच हाक मारली. आता आई नक्की मला ओरडणार. ती तिथून पळून गेली. हाताशी आलेली सुवर्ण संधी हुकली होती. असो, रात्री यावर नक्की विचार करेन, असे रणवीरच्या मनात आले. त्यानंतर तो उठून भात घ्यायला गेला. फ्रेश होऊन तो आईसोबत बोलायला निघाला. आई त्यांच्या रूमची क्लिनिंग करत होती. आई, तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, असे तो म्हणाला. आईने त्याला जवळ बोलावून शेजारी बसवून घेतले. काय झाले, काय विषय आहे. निधीचा राग शांत केलास का, असे आईने विचारले. हो आई, मला साहित्याच्या लग्नाबद्दलच बोलायचे होते, असे म्हणत रणवीरने निधीने काल सांगितलेल्या मुलाबद्दल सर्व काही आईला सांगितले. हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर हसू आले. हे तर खूप चांगले आहे. मी सुद्धा त्या मुलाशी 2 वेळा बोलले आहे. तो मुलगा खूप चांगला आहे. त्यांच्या आईबाबांना आपल्याशी बोलायला सांगायला निधीला सांग. त्यांची परवानगी असेल तर आपण पुढील बोलणी करूयात, असे आई म्हणाले. मला काय बोलावे ते सुचत नव्हते. मला त्या मुलाबद्दल जास्त काही माहीत नाही. तरीही निधी सांगते आहे म्हणजे मुलगा नक्कीच चांगला असणार. एकदा त्याच्या आईबाबांशी बोलून घ्यायला हवे. रणवीरचा जीव सुखावला. ठीक आहे आई, पण एकदा साहित्याला पण विचारून घे. लग्न तिला करायचे आहे. तिच्या पसंतीशिवाय आपण पुढे जाणे योग्य नाही, असे तो म्हणाला. हो, मी बोलते तिच्याशी, तू काळजी करू नकोस, असे आई म्हणाली. एवढ्या सहज सुटणारा हा विषय मी काल विनाकारण वाढवला आणि निधीला त्रास दिला. लग्नाचा विषय मी उगाच गंभीर केला होता. रणवीर कालपासून विचार करत होता. निधीने त्याच्याकडे काहीच मागितले नव्हते. तिला खूप दिवसांपासून काहीतरी घेऊन द्यावी त्याची इच्छा होती. तिला एखादे छान गिफ्ट द्यायचे त्याने ठरवले. रणवीर जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा निधीला घरी खूप बोर व्हायचे. तो सोबत असताना वेळ कसा निघून जायचा ते समजत नव्हते. त्या दिवशी रणवीर ऑफिसमधून आल्यावर नेहमीपेक्षा खूप जास्त आनंदात दिसत होता. निधी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. रात्री डिनर झाल्यावर ह्यावर विचारू असा विचार करून ती गप्प राहिली. दोघंही बेडवर झोपायला आल्यावर निधी काही विचारण्याआधीच रणवीर बोलला. अगं ये पिल्लू, आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. त्याचे बोलणे ऐकून निधीचे डोळे चमकले. दरवेळी तीच त्याला सरप्राईज द्यायची. आज रणवीर तिला सरप्राईज देणार होता. असे काय सरप्राईज आहे म्हणून निधीने विचारले. रणवीरने तिच्या समोर एक सुंदर गिफ्ट बॉक्स ठेवला. निधीने खूप आश्चर्याने तो बॉक्स उघडला. आत एक चमकणारा डायमंड नेकलेस होता. तिच्या डोळ्यांवर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने एकदा त्या नेकलेसकडे आणि एकदा रणवीरकडे पाहिले. ती हळूच आपल्या नक्कांनी तो नेकलेस घासून पाहू लागली. काय ग सारखी घासून काय पाहते आहेस? तो अस्सल डायमंड नेकलेस आहे, समजले ना बुद्धू, असे रणवीर म्हणाला. निधीला अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणूनच तर हा खरा आहे की डुप्लिकेट हे चेक करते आहे, असे निधी म्हणाले.
तो एकदम प्युअर हिरा आहे, असे रणवीरचे शब्द ऐकून निधीचे डोके घराघरा फिरले. ती प्रचंड आनंदाने थेट त्याच्या छातीवर जाऊन पडली. रणवीरने आश्चर्याने पाहिले. अगं ये वेडी, काय झाले असे, त्याने विचारले. अरे रे, तुम्ही माझ्यासाठी थेट डायमंड नेकलेस आणला? देवा रे देवा, लवकर कोणाला तरी सांगून ॲम्ब्युलन्स बोलवा. मला नक्कीच हार्ट अटॅक येईल. लग्न झाल्यापासून मला कधी साधी 5 रुपयांची आईस कँडी पण आणून दिले नाही. कंजूसाचे राजे आहात तुम्ही. खरे सांगा, काही डिस्काउंट सुरू होतं का, म्हणून हा डायमंड नेकलेस आणला? असे निधीने कमरेवर हात ठेवून विचारले. फारच माज आला आहे तुला. नवऱ्याने प्रेमाने नेकलेस आणून दिला तर नखरे दाखवतेस. देतो परत दे मला. मी तो दुकानात परत देऊन येतो. माझे पैसे तरी वाचतील, असे रणवीर रागाने म्हणाला. निधीने लगेच त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला म्हणवू लागले. सॉरी माझ्या सोन्या, साधी 1 रुपयाची चॉकलेट सुद्धा न आणून देणाऱ्या माणसाने आज अचानक एवढा महागडा नेकलेस दिला. मग मला शॉक बसणार नाही का? पण आज असे काय स्पेशल आहे? कशासाठी हे गिफ्ट दिले, असे म्हणत ती त्याचे नाक वळू लागली. रणवीरने तिचं कंबर धरून तिला स्वतःच्या आणखी जवळ वळले. गिफ्ट द्यायला काही स्पेशल कारणच हवे आहे का? आज माझ्या बायकोवर मला खूप जास्त प्रेम आले होते, म्हणून मी हा नेकलेस घेऊन आलो, असे रणवीर हसत म्हणाला. माझ्या प्रेमापेक्षा मौल्यवान जगात काहीच नाही रणवीर. तरीही थँक्स, असे म्हणत निधीने त्याच्या गालावर एक गोड मुक्का घेतला. मी तुला एवढे मोठे गिफ्ट दिले आणि तू मला एवढा लहान मुक्का देतेस? असे चालणार नाही, असे म्हणत रणवीरने तिचा चेहरा हातात धरला. त्याने तिचे ओठ आपल्या ओठांजवळ नेले. त्या गोड जवळिकेमध्ये दोघंही पूर्णपणे हरवून गेले. काही वेळातच दोघंही शांतपणे बेडवर झोपी गेले. रणवीरने तिच्या ओठांवरून लक्ष हटवले आणि गळ्यावर ओठ टेकवत रणवीरने हळूच तिची साडी काढून टाकली. तो तिच्या अगदी जवळ आला. निधी पुन्हा एकदा त्याच्या मिठीत विरघळून गेली. त्या रोमॅन्टिक क्षणांमध्ये दोघंही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेले होते. 2 महिन्यानंतर सूरजसोबत लग्न करायला साहित्याने सुद्धा होकार दिला होता. त्यामुळे रणवीर आणि आई मुलाच्या घरी जाऊन लग्नाची सर्व बोलणी पूर्ण करून आले होते. मुलाकडच्या लोकांना सुद्धा हे नाते खूप आवडले होते आणि त्यांनी लगेच संमती दिली होती. आपल्या एकुलत्या एका लहान बहिणीचे लग्न आणि थाटामाटात करायची रणवीरची मनापासून इच्छा होती. लग्नाच्या तयारीपासून ते सर्वांसाठी नवीन कपडे खरेदी करण्यापर्यंत निधीने तिला खूप मोठी मदत केली होती. घरातील सर्वांसोबत ती मोठ्या आनंदाने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट लग्नच होते. आदल्या दिवशी सर्व पाहुणे घरी आले होते. लग्नाच्या गडबडीत धावपळ करून निधी खूप थकली होती. घरात आलेल्या आई, आजी आणि मोठ्या काकू सर्वजण दुसऱ्या रूममध्ये थांबले होते. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे निधी बेडवर जाऊन झोपली होती. पण रणवीरला मात्र झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी साहित्या लग्न करून दुसऱ्याच्या घरी निघून जाणार होती, हे सत्य त्याला पचवणे कठीण जात होते. इतकी वर्ष दोघे भाऊ बहीण एकत्र राहिले होते. कितीतरी वेळा ते एकमेकांशी भांडले होते. पण आता ती नसलेले घर कशा प्रकारचे असेल याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. रणवीर असं विचार करत बसला होता. तेवढ्यात तिथे निधी आली. ती त्याला शोधत दुसऱ्या रूममध्ये आली होती. अहो, तुम्ही अजून झोपला नाही का? उद्या सकाळी लवकर उठायचे आहे ना. चला रूममध्ये जाऊन शांतपणे झोपा आता. आज दिवसभर तुम्ही खूप बिझी होता. सकाळपासून तुमच्यासोबत नीट बोलायला देखील मिळालं नाही. म्हणूनच मी तुम्हाला शोधत इथे आले, असे निधी म्हणाले. लग्नाच्या धावपळीत व्यस्त असल्यामुळे रणवीरला तिच्याशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. तिच्याशिवाय त्यालाही चैन पडत नव्हते. डोळ्यात पाणी का आहे तुमच्या? साहित्या लग्न करून चालली आहे म्हणूनच ना, असे निधीने विचारले. ती त्याच्या मनातील भावना इतक्या सहज कशी ओळखून घेते याचे रणवीरला नेहमीच आश्चर्य वाटायचे. असे काही नाही गं, मी कशाला रडू?
मला झोप येत नाही आहे. तू जा आणि शांतपणे झोप, असे म्हणत रणवीरने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. "बस झाले रणवीर, मला खोटे सांगू नका. खरे काय ते बोला. ह्याचसाठी डोळ्यात पाणी आले आहे ना," असे निधी पुन्हा म्हणाले. रणवीरला आता स्वतःच्या भावना आवळता आल्या नाहीत. त्याने तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारली. "हो ग साहित्या, आपल्याला सोडून जाणार ह्या विचाराने खूप त्रास होतो आहे. ती नसली की आपले घर किती रिकामे वाटेल ना." नेहमी बडबड करत ती सगळ्यांना त्रास द्यायची. आता ती आपल्यासोबत नसेल हा विचार करूनच खूप वाईट वाटले आहे, असे रणवीर म्हणाला. "अहो रणवीर, स्वतःला सांभाळा. प्रत्येक मुलीला लग्न करून नवऱ्याच्या घरी जावेच लागते ना. ती काही देश सोडून जात नाही आहे, फक्त नवऱ्याच्या घरी जात आहे. रडू नका आता," असे म्हणत निधीने त्याचे अश्रू पुसले आणि तिला समजावले. "ठीक आहे, आता तू जा आणि झोप. खूप उशीर झाला आहे," असे तो म्हणाला. "ठीक आहे, तुम्ही रडू नका. नवरे मुलगीचे भाऊ आहात तुम्ही. उद्या आपल्याला चमकून दाखवायचे आहे," असे म्हणत निधीने रणवीरच्या कपाळावर हलके चुंबन घेतले आणि ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी लग्नाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला. निधी सोनेरी किनार असलेला निळ्या रंगाचा पैठणीत अगदी अप्सरेसारखी दिसत होती. ती साधी राहूनही एखाद्या गोड बाहुलीसारखी सुंदर दिसायची. आजच्या ह्या शुभ दिवशी तिने खास नटून थटून सौंदर्याची कानच उभी केली होती. रणवीर लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आणि त्यांची विचारपूस करण्यात पूर्णपणे व्यस्त होता. ती एवढी कष्ट घेऊन छान तयार झाली आहे. मी जर तिचे कौतुक केले नाही तर उद्या ती नक्कीच माझी अवस्था वाईट करेल. माझी गोड राक्षसी आहे ती, रणवीरच्या मनात चालू होते. लग्नाच्या घरात इकडून तिकडे फिरणाऱ्या निधीकडे रणवीर तिरप्या नजरेने पाहत होता. तिने रणवीरकडे पाहूनही न पाहिल्यासारखे केले आणि ती निघून गेली. खूपच माज आला आहे या मुलीला. तिने स्वतःहून माझ्या जवळ येऊन नवऱ्याचे थोडे कौतुक करायला हवे होते ना. मी पण आज खूप छान तयार झालो आहे, पण ही सहजासहजी ऐकणारी नाही. शेवटी मलाच नमते घ्यावे लागेल, असे त्याला वाटले. विड्याचं पाण्याचे ताट हातात घेऊन पंडितजींना देण्यासाठी जात असलेल्या निधीची पावले अचानक थांबली. तिच्या हातातील ताट खाली निसटले. पाहता पाहता ती तिथेच बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली.